एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. या ओके वेलकम. काय या वच्ची मावशी तुम्ही इथे नाही? स्वानंदीने बोलवून घेतलं असेल ना तुम्हाला? नाही म्हणजे आत्या आहात ना तुम्ही तिच्या, आणि तिच्या माहेरी गणपती असतो, त्यामुळे तिथनं इथे आज पहिल्या दिवशी कुणी येऊ नाही शकत, त्यामुळे आत्यानं बोलवून घेतलं असेल, हो ना ग? नाही आई, वच्ची मावशींना मी बोलावलं. काय माहिती का की आपल्या घरचा हा पहिलाच गणपती येतोय नवसाचा. जितकी मोठी मंडळी घरात असेल तितकं बरं ना, आम्हाला आशीर्वाद मिळतील, काम करताना जरा हुरूप येईल म्हणून मी सांगितलं त्यांना. खरं तर मी त्यांना गणपती बरोबरच घेऊन येणार होतो, पण त्यांनी सांगितलं तुम्ही पुढे जाऊन आवरा, मी पाठीमागून येतो. हो नाही, पण बरं झालं तू त्यांना बोलवून घेतलंस ते. अरे गडबडीच्या नादात मी फोन करायला विसरूनच गेले होते. माझी खात्री होती की तू अजिबात विसरणार नाही. या नाही बस. काय कसं आहेस रे? हा बरं आहेस ना भाऊजी? कसा वच्ची मावशी, अहो गणपतीच्या दिवशी घरी आलाय तुम्ही, चेहरा का पडलेला तुमचा असा? ते काकांना एकट्याला सोडून यावं लागलंय ना, म्हणून थोड्या उदास आहे. हो मग त्यांना घेऊन यायचं ना इथे, नाहीतरी आमचा गणपती म्हणजे काय सार्वजनिक गणपतीच आहे. बाबा, काकांना निसर्गोपचार केंद्रात दाखल केलंय. हो का? कंटाळा आला वाटतं सेवा करण्याचा? नाही ग बाई, कंटाळले नाही मी, त्यांची सेवा करून कधीच नाही कंटाळणार. ना बरं नव्हतं म्हणून मग हॉस्पिटलमध्ये नेलं, तर तिथे ते आजारपणावर सल्ले देणार त्यांना काय म्हणतात रे? हा, मेडिकल काउन्सिलर. हा, ती लोक भेटली तर त्यांनी त्या निसर्गोपचार केंद्राचा पत्ता दिला. तिथे नेलं तर ते म्हणाले की बरे होतील, अगदी ठणठणीत होतील, पण 6 महिने ठेवावं लागेल म्हणाले. आता मावशी, पण चांगली गोष्ट ना वच्ची मावशी. तुम्ही रडताय का? काही प्रॉब्लेम झालाय का? हे बघा, आपण काहीतरी ऍडजस्ट करूया. म्हणजे काही पैसे वगैरे हवेत का तुम्हाला? नाही रे, पैसे नकोयत मला. मला ना थोडी हिंमत हवी आहे. ते घरी नाहीत ना, तर माझा जीव कासावीस होतोय रे.
आनंद. बच्ची मावशी, इथे सगळ्यांनाच माहिती आहे तुम्ही किती धीराच्या आहात ते. तुम्ही काळजी काय करताय? आम्ही आहोत ना बरोबर. रडायचं नाही तुम्ही प्लीज. सोन्या, मला माहित आहे तू माझ्यासोबत, तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात. काय आहे ना, मी पडली जुन्या वळणाची बाई. कसाही का असे ना, पण माझा नवरा माझ्या घरात आहे याची हिंमत होती मला, याचं समाधान होतं. कुठे बाहेर असले ना मी कामाला, तर मी पटकन घरी यायचे. अरे काम संपलं की मी लगेच घरी यायची. हो, आणि नसले तरी मग बाहेरून मी फोन करायची नंदूच्या बाबांना की कसे आहेत. दर तासाला मी फोन करायची. कधी माझ्या डोळ्याच्या पार होऊ दिलं नाही त्यांना, माझ्या सतत डोळ्यासमोर ठेवलं. आणि आता नाही बेसन होत. त्या पण तुम्ही हे सगळं त्यांच्या भल्यासाठीच करताय. हो, पण काय करू, सवय लागली मला त्या माणसाची. तू नाही आहे घरात तर मला ना सुनो सुनो वाटतं ग. आत्या बघा, तुम्ही काकांना 6 महिन्यात बरे होतील आणि घर कसं गजबजायला लागेल. मग तुम्ही इथे यायला विसराल बघा. म्हणजे तोपर्यंत तुम्ही नाही, म्हणजे माहित असावं ना म्हणून विचारते. तोपर्यंत इथेच राहणार आहात का? नाही, म्हणजे आजीचंच घर आहे तुमच्या, म्हणजे राहायला हरकत नाही. पण नाही, माझ्या भाचीचं घर आहे म्हणून नाही आले मी. हे माझ्या भाच्याचं घर आहे म्हणून आले. नाही तसं नाही बच्ची मावशी, बॅग घेऊन आलात ना म्हणून आपलं सहजच विचारलं. हो, आणि गणपती असेपर्यंत तुम्ही कुठे जायचं नाही. तुम्ही इथेच राहायचं. मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. कळलं? हा, हो ना, मी तर किचन ताब्यातच देऊन टाकणार आहे त्यांच्या. हो, जसं किचन जणू काही तुझ्याच ताब्यात होतो. हे मुलींनो, या ना ग आता. आवरते ना मी. या या, बसा. बसाव तुम्ही मगासपासून काय ना काहीतरी करताय. हो, ती आळूची भाजी खूप खास झाली होती तुमची. अरे क्या बात आहे. काय काय त्यात टाकलं होतं? दाणे, काजू आणि ते खोबऱ्याचे काप. हा, शेंगदाणे, काजू, खोबऱ्याचे काप घरच्या कारखान्यातूनच करून आणले होते का तयार? याला म्हणतात जळूपणा. पुरं झाली हा कौतुक आता सगळी. चला झोपूया आता. अगं हो, आणि लवकर उठायचंय ना आपल्याला. हो हो हो. आई, गुरुजींचं काय झालं? अगं ते नाही, गुरुजी नाहीये सापडले. आई तू हे रात्री 11 वाजता सांगतेस? अरे आता कोण मिळणार? का नाही मिळणार? पूजेला गुरुजीच हवेत ना. काळा गुलाब मिळत नसल्यासारखे अडचणीत काय पडलं सगळेजण. वच्ची मावशी, काळा गुलाब एक वेळ मिळेल, पण गणपतीच्या दिवसात पूजेसाठी गुरुजी मिळणं महाकठीण आहे. मच्छीला काहीच कठीण नाही. थांबा,
बघूया ना आपण. काहीतरी प्रयत्न करावेच लागतील. बघा हा हॅलो, नमस्कार अभ्यंकर गुरुजी, वच्छी आत्या बोलते. गणपतीची प्रतिष्ठापना करायची हो. अहो काय ना, म्हणजे माझ्या जवळच्या नातेवाईकांकडे गणपती आहे, तो बसवायचा आहे, तो गुरुजी नाही सापडत आहे आम्हाला. अगदी माझ्या घरचाच गणपती आहे म्हणा ना. नाही मला माहिती आहे, मी खूप उशिरा सांगते तुम्हाला, पण बघा ना काहीतरी जमेल. अगदी तुमच्या शेजारीच आहे. अहो मी सगळी तयारी करून ठेवते. हो चालेल, तुम्ही म्हणाल तेव्हा. हो 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 हो, जो उतरलं बघा डोक्यावरच. ठेवते हा. झालं. काय म्हणाले गुरुजी, येत आहेत ना? हो, अरे इथेच राहतायत आपल्या बिल्डिंगच्या बाजूला. हे म्हणजे ते म्हणतात ना, काखेत कळसानी गावाला वळसा, तसं झालंय. आम्ही इकडे गाव शोधून दमलो आणि वच्छी मावशींच्या एका कॉलवर गुरुजींची सोय झाली. वच्छी मावशींची जिकडे तिकडे ओळख असते. अगदी कमाल आहे. अगदी नाही, कमाल कसली ग त्या लग्न वगैरे जमवतात ना, मग त्यांना या असल्या ओळखी ठेवाव्याच लागतात. काय वच्छी मावशी? जिभेवर साखर पण ठेवावी लागते भाऊजी. मावशी किती वाजता येणार आहेत गुरुजी? 3:30. बापरे, तोपर्यंत कोण उपाशी राहणार आहे? म्हणजे मुलांना झेपणार आहे का? पहाटेचे 3:30 बयो. पहाटे 3:30? अगं बाई, जेमतेम तयार झाले ग. इथे शेजारच्याच बिल्डिंग मध्ये राहतात म्हणून म्हणाले मी येता येता येऊन जातो आणि मग बाकीचे गणपती करणार आहेत ते. काय करणार आता, एवढा उशिरा सांगितल्यावर काय करणार ना. आई असू दे, 3:30 ते 3:30. आता काय करणार, आपल्याला पूजा सांगता येत नाही ना. चला मग झोपूया पटापट. इंद्रनील जा गादी घेऊन. हो, गादी आणतो. आई, तुम्ही मला प्रॉमिस दिलं होतं की दुर्वा आणि तुळस तुम्हीच निवडून ठेवणार म्हणून. आत्ता आई, सगळी तयारी तर केलीच पाहिजे ना. अगं पण मग झोपणार कधी, उठणार कधी? झोपतेस कसली बयो? अगं घरी देव आलेत. हा, तुळस 1 वेळ नाही निवडली तरी चालेल, पण दुर्वा पाहिजेत ना ग. 21-21च्या जुड्या पाहिजे की नाही? उद्या देवाला काय वाहणार? तुम्ही तिघींनी मिळून ना जागरण करायचं ठरवलंच आहे मला. अरे आता कसल्या गप्पा चालल्या तुमच्या? हा, अहो बघा ना, आईंनी हट्टच धरलाय की त्याच दुर्वा निवडतील म्हणून. तुम्ही सांगा ना. अरे हो, म्हणजे होऊन जाईल ना पटपट. आई मला माहितीये नवसाचा गणपती असल्यामुळे तुझा उत्साह खूप आहे, पण तू पहिल्यांदा करतेस हे सगळं काम. एकटीने करू नकोस, सगळ्यांची मदत घे. काय? हो ना, सगळे जर आहेत तेव्हा 10 मिनिटात होऊन जाईल रे. कसलं होतं 10 मिनिटात? 3 टोकं ठेवून बाकीची सगळी टोक खुडायची, अशी एक दुर्वा. मग 21 दुर्वांची एक जुडी आणि अशा 121 जुड्या बनवायच्यात आपल्याला. लागा कामाला पटापटा. पोरीनो हात चालवा. बरं ऐका ना, तुम्ही उषा घेऊन या आणि झोपून जा. आमची कामं झाली की आम्ही पण झोप. आणि भाऊजी, हे जरा खाली गेलेत, त्यांना आवाज द्या ना. आलो, उषा घेऊन आलो. मला त्रास दिला ना, आत्या भाची पुन्हा एकत्र आल्या. आता झोपणार कधी, उठणार कधी? बरं. 18, 19, 20, 21
दुर्वांच्या 21 जुड्या ही 21. ए ललिता काय करतेस? ए ललिता, हा दुर्वा जरा निवडून आता तुळस निवडतीये. अगं कशाला? नकोय आपल्याला तुळस, आणि अशी खोटी खोटी तर अजिबात नकोय. नाही खरोखरच निवडते. तुळस झाली की बेले, त्याच्यानंतर सगळी पत्री निवडून ठेवायचे, सगळं करून ठेवायचं अजून. तू आता काय फुलवालीचा बिझनेस करणार आहेस का? हो सत्यच आहे मग. काय केवढे आवाज होत आहेत. काय नाही ग, गणपती आहे ना, मीच लावले होते अलार्म घड्याळाचा आणि मोबाईलचा, आणि आता आवर लवकर, नाही तर 2 मिनिटांनी परत गजर होईल. तू बंद करते, मला झोपायचंय. अगं गणपतीचा दिवस आहे आज, आणि तू अशी रामप्रहरी. रामप्रहर कसला? भूत प्रहर आहे हा. सत्य आहे ना, आपल्या घरातला हौशी भूत आले कुठलं तरी. उघडदार अरे लावून ठेवले त्याला. हॅलो, हळू हळू पडायला नाही. गुड मॉर्निंग आई बाबा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय 2:30 वाजलेत रात्रीचे बघ. आई गणपती आलेत ना, आणि आता गुरुजी सुद्धा येतील 3:30 वाजता. अगं आता 2 तासापूर्वी झोपलो होतो ना आपण. आई आता घरात धार्मिक कार्य आहे म्हटल्यावर झोपेची आबाळ होणारच ना. वच्ची आत्या तर 2 तास सुद्धा झोपल्या नाहीये. वच्ची मशी भूत आहेत. आई भूत झोपतं का कधी रात्री? बाबा तुम्ही तरी सांगा ना. अगं ललिता, तूच नवस बोललीस म्हणून आणलाय ना गणपती. हो, मग आता तू झोपून कसं काय चालेल? तुम्ही तुमचं आवरून घ्या ना, तोपर्यंत निसते मी. आई आमचं सगळ्यांचं आवरून झालंय, तुम्हीच राहिलात. 3:30 वाजता काय गुरुजी येणार आहेत? देव पण झोपलेले असेल तेव्हा, व त्यांना पण त्रास. देव कधीही झोपत नाही, वरनं सगळं बघत असतो. आई तुम्ही उठा, मी बाहेरचं सगळं बघ. मी आवरतो. तुमचं आवरून झालं की सांगा, तोपर्यंत एक ढुलकी काढते मी. आई उठलीस ना? हो उठले आले रे. या आलेच ना. वाती जरा पिळून करा निलिमा. हो मावशी. निलिमा, हे जरा सामान चेक कर एकदा पटकन लिस्ट प्रमाणे. 5 फळं, 11 विड्याची पानं, 11 सुपाऱ्या. हळूहळू सांगा. बरोबर, बघ बघ बघ. पानं. हा, 11 सुपाऱ्या. हा या सुपाऱ्या. फळं आहेत का फळं? ही काय? अच्छा हो. 2 नारळ. नारळ आहे. नारळ आहेत. सुक्या खोबऱ्याची वाटी आहे. गुळ थांबा. नाहीये का? बापरे. नाही आहे गुळ. चला. आणि धूप कापूर. हा ते पण आहे. वा. ए मुलांनो, दुर्वा निवडून ठेवल्या का ग? आहे मावशी. आहेत 21 दुर्वाच्या जुड्या कराव्या लागतील ना. हो. झाली का तयारी सगळी? काय आणायचंय? नाही. बाहेरून काय आणायचंय? ए राजा, तू असंच बसणार आहे पूजेला? सोळ वगैरे? नाही सोळं घालणार आहे ना. घालणार नाही, नेसणार. सॉरी, सोळं नेसून येतो. जा लवकर. हा. अरे प्रसाद काढायचा नाही का? एक मिनिट. वच्ची चहा द्या. उठलीस का ललिता? तू पण पटकन चहा घे, आंघोळ कर. हा, तांदळाची उकळ काढलीये. उकड कशाला? ती खायची का आज? नाही खिचडी असं ठरलं होतं ना. मग अगं बयो, गणपती आपल्याकडे, मोदक नको करायला? वच्ची मोशी कशाला घाट घालता एवढा? आई असं काय करताय? गणपतीला मोदक नको? अगं आणि आपला बाप्पा तर नवसाच आहे, मोदक तर पाहिजे. हा हो ना, म्हणजे आपण जेव्हा गणपतीला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवू ना, तेव्हा कुठे आम्हाला 4-5 मिळतील. हो. काय हो भाऊजी तुम्ही पण. अरे मोदक नको असं कुठे म्हणते मी, पण ते घरातच केले पाहिजे. तसं कुठल्या पुस्तकात लिहिलंय का? एवढा घाट असतो त्याचा, कशाला करायचं? घरात आणायचं ना बाहेरनं.
ती उकड नीट करा, ते सारण धड झालं पाहिजे, ते मोदक नीट वळले गेले पाहिजे, त्याच्या पाकळ्या चांगल्या पाहिजेत, चव नीट झाला पाहिजे. चव जास्त झाला तर मोदक फुटतो त्या उकड पात्रामध्ये, आणि नाही झालं तर पीठ पीठ लागतात. 1 ना 2 हजार कटकटी. ललिता, भैया साहेब,